CRPF केंद्रीय राखीव पोलीस बल भरती 2026 9,175 जागा आहेत मित्रांनो. फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे, मुदत कधीपर्यंत आहे, काय असणार आहे, वय, पात्रता, अभ्यासक्रम आणि फी संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. टोटल आपल्याला माहिती आहे की केंद्रीय पोलीस राखीव बलामध्ये 9,195 जागा आहेत, ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल, ट्रेड्समन अँड टेक्निकलच्या 9,175 जागा आहेत आणि कॉन्स्टेबलच्या पायोनियर विंग ज्याला म्हणतो आपण त्याच्या 20 जागा आहेत. अशा टोटल 9,195 जागा आहेत. आता शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? जे कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहेत त्यांना 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना लागणार आहे. त्यासोबत कॉन्स्टेबल मेकॅनिकल आणि मोटर व्हेकल असेल त्यांना 10वी उत्तीर्ण, ITI मेकॅनिकल मोटर व्हेकल आणि 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे. आणि 3 कॉन्स्टेबल पायोनियर विंग आहे त्याला 10वी उत्तीर्ण, मॅसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे. आणि उर्वरित जे ट्रेड आहेत त्यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही शैक्षणिक पात्रता असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, कॉन्स्टेबल मेकॅनिकल मोटर व्हेकल आहे, कॉन्स्टेबल पायोनियर विंग आहे आणि उर्वरित जे ट्रेड आहेत बाकीच्या बरेचसेच ट्रेड आहेत त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता आहे. आता याच्यानंतर तुम्हाला शारीरिक पात्रता पाहायची आहे, ज्याच्यामध्ये जनरल OBC प्रवर्ग आहे. पुरुष आणि महिला उंची बघा, पुरुषांसाठी 170 सेंटीमीटर आहे, महिलांसाठी 157 सेंटीमीटर आहे. ST कॅटेगरी पुरुष 162.5 सेंटीमीटर आहे आणि 150 सेंटीमीटर महिलांसाठी ST कॅटेगरीमध्ये उंची आहे. छाती तुम्हाला जनरल OBCमध्ये पुरुषांसाठी असते, महिलांसाठी नाही आहे. 80 आणि फुगवून 5. त्याच्यानंतर मी जास्त आणि ST कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी छाती आहे 76 सेंटीमीटर व फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. आता हे कॅटेगरी तुम्हाला OBC जनरल दिलेली आहे आणि ST दिलेली आहे, यांच्यासाठी ही शारीरिक पात्रता आवश्यक असते. आता याच्यामध्ये तुम्हाला उंची कळाली, छाती कळाली, शारीरिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता कळालेली आहे. आता यानंतर आपल्याला जे बघायचं आहे की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायचं आहे, कधीपासून फॉर्म सुरू होत आहेत भरायला. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला वयाची अट ही 1 जानेवारी 2026 रोजी लागू होत आहे. SC STसाठी 5 वर्षाची याच्यामध्ये सूट आहे आणि OBCसाठी 3 वर्ष या ठिकाणी सूट आहे. कॉन्स्टेबल ड्रायव्हरला वयोची मर्यादा 21 ते 27 वर्ष आणि उर्वरित ट्रेड आहेत ते 18 ते 23 वर्षापर्यंत आहे. जनरल OBC किंवा EWSची फी तुम्हाला 100 रुपये राहणार आहे आणि ST, SC किंवा एक्स सर्व्हिसमॅनला किंवा महिला यांना फी नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला अर्ज करण्यासाठी 20 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि 19 मेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकताय. 10वी-12वरती या तुम्हाला ITI वरती हे जॉब आहेत. CRPFसाठी ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही ॲप्लाय करायचं आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला www.recit.crpf.government.in वरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लाय करायचं आहे. पे स्केल काय असणार आहे बघा, 21,700 पासून 69,100 रुपये पे स्केल असणार आहे. वॅकन्सीज तुम्हाला कळालेल्या आहेत. टोटल कॉन्स्टेबल, टेक्निकल अँड ट्रेड्समनसाठी 9,175 आहेत. त्याच्यामध्ये पुरुषांसाठी 9,096 जागा आहेत, तर फिमेलसाठी महिलांसाठी 79 जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता तुम्हाला एज रिलॅक्सेशनमध्ये पण मी सांगितलं की 5 वर्ष आणि 3 वर्षाची कशी सूट आहे ते. आता याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहेत, आता याच्यामध्ये तुम्हाला बार्बर, बगलर, कॉबलर, कुक, कार्पेंटर, ड्रायव्हर, माळी या पद्धतीच्या कॅटेगरीज आहेत टोटल, ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळ्या वॅकन्सीज दिसतील 680. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रासाठी जर तुम्ही प्रेफर करत असाल तर 680 जागा तुम्हाला महाराष्ट्रासाठी या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो. ठीक आहे, फिमेल पोस्टसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून काय पाहायचं आहे तर ऑल इंडियाज बेसिस आहे, नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, डिस्क्वालिफिकेशन काय आहे याचंसुद्धा गरज नाही. तुम्हाला एज लिमिट मी सांगितलेलं आहे. एवढ्या पोस्ट या ठिकाणी दिसतात बघा. प्लंबर आहे, मसून आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वॉटर कॅरियर आहे, सफाई कर्मचारी आहे, गार्डनर आहे, बगलर आहे, पेंटर आहे, कुक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे कॅटेगरीज आहेत. एक कॉन्स्टेबलमध्ये त्याचे एज लिमिट तुम्हाला सांगितलेलं आहे की तो 2/1/19
99च्या अगोदर नसला पाहिजे आणि 1/1/2005 नंतर त्याचा जन्म नसला पाहिजे. 21 ते 27 वर्ष त्याचं वय असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन कसं असणार आहे, तर SC/STचं असेल तर 5 वर्षाची सूट आहे, OBCचं असेल 3 वर्षाची सूट आहे आणि एक सर्व्हिसमॅन असेल तरीसुद्धा 3 वर्षाची सूट आहे आणि जर चिल्ड्रन त्याचे विक्टिम किल्ड इन 1984 जर झालं असेल म्हणजे राईट्स अनरिझर्वडसाठी तर त्याला 5 वर्षाची सूट आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या एज रिलॅक्सेशनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता बाकीच्या काही डिटेल्स तुम्हाला गरजेच्या नाही आहेत. ह्या संपूर्ण डिटेल आपण आता सुरुवातीला पण सांगितलेलं आहेत. स्टेट वाईज तुम्ही टाकू शकता. आता इथं क्वालिफिकेशन आहे तुम्हाला 1 इयर एक्सपिरियन्स वगैरे प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे. पण मी तुम्हाला पात्रतेमध्ये सुरुवातीलाच पात्रता मराठीमध्ये सगळी मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. लवकरात लवकर ॲप्लाय करा तुम्ही. 20 तारखेपासून 19 तारखेपर्यंत ॲप्लाय करू शकता. फी स्ट्रक्चरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे एक ऑफिशियल त्यांची PDF आहे म्हणून मी ओपन करून तुम्हाला दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो. धन्यवाद.